रायगडातील माणगाव येथे मराठी कलाकार डॉक्टर निलेश साबळे, अभिनेत्री अलका कुबल यांच्या उपस्थितीत कोकण फेस्टिवलला सुरुवात. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला मराठी कलाकार डॉक्टर निलेश साबळे आणि ज्येष्ठा अलका कुबल यांच्या उपस्थितीत माणगाव येथे कोकण फेस्टिवलला काळ रात्रीपासून सुरुवात झाली. 12 डिसेंबर ते 22 डिसेंबरपर्यंत सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा कोकण फेस्टिवल सुरू असणार आहे. यामध्ये अनेक मराठी कलाकार हजेरी लावणार आहेत. मराठी कलाकार भाऊ कदम यांचा प्रसिद्ध नाटक, नृत्यांगना गौतमी पाटील, ग्रुप डान्ससोबत मिस कोकण सुंदरी असे अनेक कार्यक्रमाचे आयोजन कोकण फेस्टिवलमध्ये करण्यात आले आहेत. यावेळी अभिनेत्री अलका कुबल आणि डॉक्टर निलेश साबळे या दोघांनीही प्रेक्षकांशी संवाद साधला. कोकण म्हणजे स्वर्ग आहे. या फेस्टिवलमधून नवीन कलाकार निर्माण होतील असे मत व्यक्त केले. नवीन वर्षात माझा नवीन चित्रपट येणार आहे यांची माहिती साबळे यांनी दिली. फेस्टिवलचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. काय नेमकी भावना आहेत कोकणात आज आपण आलात? खूप छान वाटतंय. खऱ्या अर्थानं ज्याला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात ते कोकण आहे आणि ते अनुभवायचा आम्हाला आनंद मिळाला. या निमित्तानं पुन्हा एकदा, याआधी मी आलेलो आहे, पण खास निमित्त आहे. कोकणामध्ये हा फेस्टिवल माणगाव इथं आयोजित करण्यात आलेला आहे आणि खूप भव्य दिव्य असा हा सोहळा आहे खरं तर, आणि हा 11 दिवस चालणार आहे. आणि माझं सौभाग्य असं आहे की महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री अलकाताई कुबल यांच्या बरोबरीनं आज मला इथे स्टेज शेअर करता आलं आणि या उद्घाटनात सहभागी होता आलं. खरं तर यासाठी मी सगळ्या कोकणवासियांचे मनापासून आभार मानतो आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे सगळं साकारलंय, डॉक्टर अजय मोरे आणि त्यांची सगळी टीम, यांचं मी अभिनंदन करतो. कारण 11 दिवस इथल्या कलाकारांना संधी मिळणार आहे आणि त्याचबरोबरीनं महाराष्ट्रातले बरेचसे कलाकार या मंचावरती येणार आहेत. तर हा खूप सुंदर मिलाप आहे आणि याच्यातून अनेक नवीन कलाकार घडतील जे पुढे सिनेमात दिसतील, आपल्याला नाटकात दिसतील किंवा सिरियलमध्ये दिसतील. तर मला खूप आनंद झाला आहे. 2000 नवीन वर्षासाठी निलेशजींचा काय संकल्प असेल? काय प्रेक्षकांसाठी नवीन भेट असेल? माझा संकल्प नेहमी प्रेक्षकांना हसवण्याचा एवढाच असतो. तो दरवर्षी अपडेट होत राहतो की मागच्या वर्षी एवढं हसवलं तर पुढच्या वर्षी आणखीन काहीतरी करूया. पण आम्ही एक सिनेमा करतोय, एक वेगळा सिनेमा आहे आणि तो 2026 मध्ये येईल. निश्चितपणे ते सरप्राईज असेल सगळ्यांसाठी. फेस्टिवलचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढे 10 दिवस हा फेस्टिवल चालणार आहे. काय यातून कलाकारांसाठी मदत होईल आणि असे कार्यक्रम घेणे गरजेचं आहे? नक्कीच गरजेचं आहे. एक तर मी स्वतः मुळात कोकणातली आहे आणि बऱ्याच नवीन कलाकारांना यामुळे व्यासपीठ मिळते. 11 दिवस सगळ्यांना मेजवानीच आहे की एवढे वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत आणि सगळे इंडस्ट्रीतले कलाकार येणार आहेत. नवीन कलाकारांच्या ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळणार आहेत. मला वाटतं शाळेतल्या मुलांचेही प्रोग्रॅम्स आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या क्षेत्रातलं कला कुसर तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. मला मंडपाच्या म्हणजे एंट्री करण्यापासूनच स्टॉल जे काही लावले आहेत त्याचे सगळे आखीव योजना केलेली आहे, नियोजन केलेलं आहे, ते उत्तम आहे. आणि डॉक्टर अजय मोरे, त्यांच्या मिसेस अंकिता मोरे आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की त्यांनी ज्या पद्धतीने हा कोकण महोत्सव सक्सेसफुल व्हावा म्हणून प्रयत्न केलेत. मला असं वाटतं सगळ्या इकडच्या लोकांचं, माणगावच्या लोकांचं कर्तव्य आहे की त्यांनी फार मोठ्या प्रमाणात इथे हजेरी लावावी आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.